नमस्कार सर्व भावी शिक्षकांचं सर्वांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. मी उमाजी खाडे आज घेऊन आलेलो आहे तुमच्या सर्वांसाठी अतिशय महत्वाचे 100 प्रश्न. हे प्रश्न आहेत बालमानसशास्त्रावर आधारित. ठीक आहे. या प्रश्नांच्या माध्यमातून निश्चितच तुम्ही 6 ते 7 मार्कांची व्यवस्थित तयारी करून घेऊ शकता. ठीक आहे. विस्मरणाबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? विस्मरण म्हणजे विसरणे. विस्मरण म्हणजे विसरणे. ठीक आहे. विसरणे. विसरण्याबद्दलचे खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य अयोग्य आहे? अयोग्य शोधायचे. विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे, म्हणजे खूपच गरजेचं आहे. माणूस जर विसरला नाही तर माणसाच्या जीवनामध्ये खूप भयंकर प्रचंड दुःख होईल. ज्याला आनंद झाला तो तसाच आनंदातच राहील, ज्याला आनंद नाही झाला, दुःख झालं, तो तसाच दुःखामध्ये राहील. म्हणून विस्मरण ही दिलेली निसर्गानं माणसाला देणगी आहे आणि ती खूपच महत्वाची आणि अमूल्य आहे. ठीक आहे. म्हणून विस्मरण ही महत्वाची प्रक्रिया आहे. हे योग्य विधान आहे. स्मरण चांगले राहण्यासाठी बऱ्याच गोष्टी विसरल्या पाहिजेत. हे सुद्धा योग्य विधान आहे. कारण की आपण काही, आताच मी सांगितलं तुम्हाला, जर काही आपण विसरलो नाही तर निश्चितच आपण वेड्यामध्ये गंती होणार आपली. त्यानंतर बघा तिसरा पर्याय, धारणा जितकी कमी तितके विस्मरण जास्त. हा चुकीचा पर्याय आहे. या ठिकाणी कमी ऐवजी जास्त हा शब्द पाहिजे होता. ठीक आहे. कारण धारणा जितकी जास्त असेल तितकं विस्मरण कमी होते. ज्या माणसाची धारणा तगडी असते तो माणूस विसराळूपणा त्याच्या अंगी नसतो, त्याच्या लक्षामध्ये राहते प्रत्येक गोष्टी. ठीक आहे. त्याला स्मरण असं म्हणतात आणि हे त्याच्या विरुद्ध आहे. विस्मरण म्हणजे विसरणे. ठीक आहे. हा पर्याय चुकीचा आहे, म्हणून आपल्याला चुकीचं वाक्य शोधायचं. तर चुकीचं वाक्य भेटलेलं आहे. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. हे योग्य असून सुद्धा आपली उत्तरं नाही. ठीक आहे. चला पुढचा प्रश्न पाहू आपण. अध्ययनार्थ्यांना कल्पनाविष्काराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षकाने खालीलपैकी कोणते उपक्रम राबवावे? दिवाळीच्या वेळी किल्ले तयार करून घ्यावे. निश्चितच यातून होत असतो, म्हणून हे उपक्रम योग्य आहे. खेळाच्या माध्यमातून कल्पना विकसित करण्याचा प्रयत्न करावा. निश्चितच याच्यातून सुद्धा होतो. कबड्डी, खो खो या व्यतिरिक्त बरेच आणखी दुसरे खेळ असतात जे मानसिक कसोट्या असतात. त्यामधून सुद्धा विद्यार्थ्यांचं काय होतं, त्या ठिकाणी मानसिकतेचं त्या ठिकाणी आपल्याला कल्पना आविष्कार करता येतो. ठीक आहे. म्हणून योग्य आहे. वाद्यवादन करून घ्यावे. विद्यार्थ्यांकडून वाद्य वादन करून घ्यावं. ड्रम वाजवून घ्यावा, त्यांच्याकडून तबला वाजवून घ्यावा, पेटी, हार्मोनियम, बासरी. शिक्षकाला जे जमतंय, जसं जमतंय तसं त्यांनी त्या ठिकाणी काय करायला पाहिजे, विद्यार्थ्याकडून वाजवून घ्यायला पाहिजे. आणि त्याच्यामधून काय होतं, त्यांच्या कल्पनेचा आविष्कार होत असतो. ठीक आहे. पुढचं पाहू आपण. प्रदर्शन मांडणी करून घ्यावी. प्रदर्शनांची मांडणी करून घ्यावी. जसं की शाळेमध्ये भित्तिचित्रकला, भिंतीपत्रक असतात. ठीक आहे. यांचं अनावरण जर केलं तर त्यांच्याकडून प्रदर्शन आपल्याला करून घेता येतं. या व्यतिरिक्त तुम्हाला विज्ञान प्रदर्शन, त्यासोबतच आनंदनगरीच्या माध्यमातून सुद्धा तुम्ही काही त्या ठिकाणी विद्यार्थ्याकडून प्रदर्शन करून घेऊ शकता. वेगवेगळी दुकानं मांडणे, व्यवहार शिकवणं, याच्यातून त्यांच्या कल्पनांचा विष्कार होतो. 4 ला 4 बरोबर आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. प्रश्न तिसरा, धारणेबाबत खालीलपैकी कोणते वैशिष्ट्य योग्य आहे? तर धारणेबाबत जे योग्य विधान आहे ते आपण पाहू. पाठोपाठ कविता पाठ केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? योग्य विधान शोधायचं आहे. तर या ठिकाणी पाठोपाठ पाठ कविता केल्यास धारणेवर परिणाम होत नाही. परिणाम होत नाही, होत असतो. ठीक आहे. म्हणून हे पर्याय काय आहे? अयोग्य आहे. त्यानंतर धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. धारणा बोधावस्थेत असेल तर आपल्याला चटकन आठवते. हा पर्याय योग्य आहे. पर्याय बरोबर आहे. कारण धारणा बोधावस्थेत असेल तरच आपल्याला आठवत असतं. ठीक आहे. त्यानंतर बघा म्हणून आपलं हेच आपलं उत्तर आहे. आपल्याला योग्य वाक्य भेटलेलं आहे. आणि योग्य वाक्य भेटलं तर एकदा समोरचे ऑप्शन वाचून पाहायला पाहिजे, पण वेळ निश्चित त्याच्यात निघून जात असतो. ठीक आहे. पर्याय क्रमांक 4 प्रश्न क्रमांक 4, मन यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय. ठीक आहे. मन यांनी जी व्याख्या केलेली आहे त्यांची कशी आहे? त्यांच्या मते पूर्वानुभवाच्या विविध अंगांची मनातले मनात जुळवाजुळव करणं म्हणजे काय असते? विचार करणं
असते. ठीक आहे, कारण विचारांची आपण काय करतो, जुळवाजुळव करतो मनातले मनात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 5, केवळ ज्ञानेंद्रिय उद्दीपित होऊन जी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया होते ती संवेदना होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदनेविषयी कोणते विधान अयोग्य आहे? ठीक आहे, संवेदना फक्त आंतरिक स्वरूपाची किंवा आंतरिक प्रक्रिया आहे. संवेदना ही आपल्याला योग्य विधान शोधायचं आहे, म्हणजे याचा अर्थ 3 विधान याच्यामध्ये अयोग्य भेटणार आहेत आपल्याला. ठीक आहे, संवेदना फक्त आंतरिक प्रक्रिया आहे, तर नाही, संवेदना ही आंतरिक नाही, तर ती संवेदना जी असते आंतरिक आणि बाह्य दोन्ही स्वरूपाची असते. ठीक आहे, संवेदना ही आपली इच्छा असेल तरच संवेदना होते, नाही असं नाही. संवेदना ही आपली इच्छा असेल किंवा नसेल दोन्ही वेळी होत असते. ठीक आहे, त्यानंतर बघा संवेदनाच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते, संवेदनेच्या बाबतीत व्यक्ती ही सक्रिय असते, सक्रिय नसते. ठीक आहे, का? कारण की थंड वारा सुटणं हे आपल्या हातामध्ये नाही, म्हणजे आपण त्या ठिकाणी सक्रिय असतो का? नाही. पाऊस येणं आपल्या हातामध्ये नाही, त्या ठिकाणी पाऊस पडतो. आपल्याजवळ काही पर्याय नसताना मग आपण पावसामध्ये भिजतो. ठीक आहे, त्या ठिकाणच्या संवेदना ज्या आहेत त्या बाबतीमध्ये व्यक्ती सक्रिय स्वतःहून नसतो. ठीक आहे, त्यानंतर संवेदन प्रक्रिया मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. ठीक आहे, संवेदन प्रक्रिया काय? मनाचा एक अकरण रूप व्यापार आहे. हे याचं योग्य उत्तर आहे. हे बाकीचे पर्याय अयोग्य आहेत, हे पर्याय अयोग्य आहेत. प्रश्न 6वा, प्रश्न 6वा या आधी मी सर्वांना अशी विनंती करतो, एकदा व्हिडिओला आपल्या लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. जास्त वेळ नाही वायात घालवत. हरवलेले नाणे शोधताना कागदाचा पांढरा वर्तुळाकार तुकडा ते नाणे असल्याचा भास होतो. चांदण्या रात्री दूर एखादे झुडूप पाहून मनुष्य वा एखादा प्राणी असल्याचा भास होतो. हे खालीलपैकी अवबोधाच्या कोणत्या इंद्रिय भ्रम दोषामुळे होते? तर हे होतं भौमितिक इंद्रिय भ्रम दोषामुळे होत असतं. ठीक आहे, हे सर्वांसोबतच घडतात, बरोबर आहे. आपल्याला कधी कधी खाली गोलाकार तुकडा भेटतो, आपण पैसे म्हणून पटकन खाली वागतो घेण्यासाठी. ते काय असते? भौमितिक इंद्रिय भ्रम. भौमितिक का नाव दिलं बघा, ध्यानात ठेवण्यासाठी किती सोपं आहे. भौमितिक, भूमितीमध्ये काय असतं? भूमितीमध्ये फक्त आकृत्या असतात आणि आकृत्यांचे आकार आहेत वेगवेगळ्या प्रकारचे. त्या आकारानुसारच आपल्याला काय होतो, त्या ठिकाणी भ्रम होत असतो, म्हणून याला भौमितिक इंद्रिय भ्रम असं म्हणतात. ठीक आहे, हे सर्वांसोबतच घडतं. रात्री भूतासारखं दिसतंय आपल्याला अंधारामध्ये. ठीक आहे, प्रश्न 7वा, ज्ञानेंद्रिय उद्दीपित न होता एखाद्या पूर्वानुभवाचे पुनरुज्जीवन होणे म्हणजे प्रतिमा होय. खाली दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? कोणते विधान प्रतिमेचे वैशिष्ट्य आहे? तर याचा योग्य पर्याय जो आहे तो आहे 3. पूर्वानुभवाशिवाय प्रतिमा तयार होत नाही. पूर्वानुभव असल्याशिवाय माणसाच्या मनात प्रतिमा तयार होत नाही, हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे, प्रतिमा स्थिर असतात. ठीक आहे, प्रतिमा स्थिर असतात का? नाही, अस्थिर असतात प्रतिमा. कारण की माणसाच्या मनामध्ये प्रतिमा सतत बदलत राहतात. प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखीच असते, सर्वांमध्ये सारखी नसते. प्रत्येकाच्या प्रतिमा वेगवेगळ्या असतात. ठीक आहे, एखादी कल्पना केलेली गोष्ट जी असते त्या कल्पनेची जी प्रतिमा आहे ती प्रत्येक व्यक्तीमध्ये भिन्न स्वरूपाची असते. ठीक आहे, राक्षस म्हटल्याच्या नंतर कोणाच्या मनामध्ये वेगळ्या प्रकारचं भूत निर्माण होते, मोठ्याच्या मोठा आवाज ढगले. कोणाच्या मनामध्ये विद्रूप दिसलेलं एखादी व्यक्ती दिसते. तर त्या प्रत्येकाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात, पण प्रतिमांची तीव्रता सर्वांमध्ये सारखी असते का? नाही. हे पर्याय चुकीचा, हे पर्याय चुकीचा. सर्व प्रतिमा सारख्या तीव्रतेने निर्माण होतात? नाही, सारख्या तीव्रतेने निर्माण होत नाहीत. काही अंधक असतात, दिसत नाहीत व्यवस्थित, माणसाला स्पष्ट नसतात. त्यानंतर बघा प्रश्न क्रमांक 8वा, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत. अभिरुची हा आंतरिक प्रेरणेचा पाया आहे. ठीक आहे, आंतरिक प्रेरणेबाबत खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे? आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. तर हे जे आहे हे योग्य विधान आहे. विषयाची आवड ही आंतरिक प्रेरणा आहे. विषयाची आवड ही काय आहे? आंतरिक प्रेरणा आहे. त्यानंतर आंतरिक प्रेरणा व अभिरुची यांचा निकटचा संबंध आहे.
हे पण बरोबर आहे. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा आहेत, नाही. प्रोत्साहके आंतरिक प्रेरणा नाहीत. प्रोत्साहक हे काय असते, बाह्य बाह्य प्रेरणा आहेत, बाह्य प्रेरणा आहे. काय आहे, बाह्य प्रेरणा आहे. कशी, कारण की कोणी जर आपल्याला प्रोत्साहन दिलं, ही बाहेरून मिळालेली आपल्याला प्रेरणा आहे, बाहेर दुसऱ्याकडून मिळालेली प्रेरणा आहे, म्हणून त्याला बाह्य प्रेरणा असं म्हणतात. पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 9. प्रश्न क्रमांक 9. खाली दिलेल्या विचार प्रक्रियांबद्दलच्या विधानांमध्ये कोणते विधान विचार प्रक्रियेचे शैक्षणिक महत्व स्पष्ट करीत नाही? ठीक आहे, यामध्ये बघा, काकतालीय न्यायाने घटना व त्यांचे कारण यात संबंध जोडू नये, हे बरोबर आहे. ठीक आहे, संबोध निर्माण करीत असताना ज्ञाताकडून अज्ञाताकडे, मूर्ताकडून अमूर्ताकडे या शैक्षणिक सूत्राचा वापर करणे अनावश्यक आहे. अनावश्यक हा शब्द इथे नको होता, इथं काय पाहिजे होतं, आवश्यक आहे असं पाहिजे होतं. आवश्यक, आवश्यक आहे म्हणजे याचा अर्थ असा होतो की हे विधान आहे, हे शैक्षणिक महत्व जे आहे ना, विचार प्रक्रियेचं जे शैक्षणिक महत्व आहे स्पष्ट करीत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. धारणा निरनिराळ्या पातळीवर असू शकते, याबाबत खाली दिलेल्या जोड्या जुळवून योग्य जोड्यांचा पर्याय सांगा. धारणा जी आहे निरनिराळ्या पातळीवर असू शकते, या बाबतीत धारणेचे वेगवेगळे प्रकार आहेत बघा. बोधावस्था, उपबोधावस्था आणि अवबोधावस्था. ठीक आहे, बोधावस्था म्हणजे याच्यामध्ये काय होते, माणसाला लवकरात लवकर आठवते. काही गोष्टी बघा, काही गोष्टी थोडा प्रयत्न केला तरच आठवतात, काही गोष्टी महत्प्रयासाने आठवतात, काही गोष्टी आपल्याला चटकन आठवतात. चटकन आठवणाऱ्या गोष्टी म्हणजे इथे 3 क्रमांक लागतो, 1 2 3. बोधावस्थेमध्ये काय होत असते, पटकन गोष्टी लक्षात येतात. उपबोधावस्था, उपबोधावस्थेमध्ये काय होत असते, याला सबकॉन्शियस माइंड असं आपण म्हणत असतो. ठीक आहे, सबकॉन्शियस लेवल. तर उपबोधावस्थेमध्ये काही गोष्टी थोडा प्रयत्न केल्यावर आठवतात, म्हणजे याचं उत्तर येणार 1. अबोधावस्था म्हणजे याच्यामध्ये काय होतं, यामध्ये बघा काही गोष्टी महत् प्रयासाने म्हणजे जास्त प्रयास केल्यावर आठवतात, मग त्याला अबोधावस्था असं म्हणतात. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे उत्तर आहे. पर्याय क्रमांक 2 याची जोडी आहे. तर मग याचा आपल्याला पर्याय शोधायचा 3 1 आणि 2. 3 1 2 कुठं आहे बघा, 3 इथे 2 क्रमांकावर आहे. 3 1 2 पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, प्रश्न 11. प्रश्न 11. खाली दिलेल्या विधानांमध्ये संवेदना विषयीचे कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजे अयोग्य विधान आपल्याला या ठिकाणी काय करायचे, शोधायचं आहे. अयोग्य विधान, बाह्य उद्दीपकांसंबंधी प्राथमिक स्वरूपाची मानसिक प्रक्रिया म्हणजे संवेदना. ठीक आहे, हे योग्य आहे. त्यानंतर बाह्य उद्दीपकाविषयीची केवळ जाणीव म्हणजे संवेदना, बरोबर आहे, हे सुद्धा योग्य आहे. बाह्य उद्दीपकाविषयी ज्ञान होणे म्हणजे संवेदना, ज्ञान होणे म्हणजे संवेदना नाही. हा पर्याय काय आहे, अयोग्य आहे. ठीक आहे, म्हणजे योग्य नाही आणि हेच आपलं उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न 12. खालीलपैकी कोणता पर्याय प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दर्शवतो? प्रेरणा चक्राचा योग्य क्रम दर्शवतो. बघा, प्रेरणा याच्यामध्ये काय आहे, ती सगळ्यात आधी गरज असते. ठीक आहे, आधी सर्वात आधी गरज असते, मग अस्वस्थता, मग प्रयत्न, मग समतोल राखणे आणि मग समाधान. ठीक आहे, प्रेरणा चक्र दिलेलं आहे, असं एक प्रेरणा चक्र असते. ठीक आहे, या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला गरज असते, गरजेच्या नंतर काय तुमच्यामध्ये अस्वस्थता निर्माण होते, तुम्हाला वाटते अरे ते मला भेटायला पाहिजे. त्यानंतर मग काय तुम्ही त्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात करता. प्रयत्न केल्याच्या नंतर काय होते, तुम्हाला समतोल राखावा लागतो, म्हणजे ती गोष्ट आज भेटते, नाही तर उद्या भेटते, नाही तर परवाच्या दिवशी भेटते, नाही तर कधी ना कधी तरी भेटते. त्यासाठी जसं की आपण आज टीईटी पास होण्यासाठी प्रयत्न करत आहोत, आपल्याला अभ्यासाचा समतोल राखावा लागत आहे. ठीक आहे, आणि समतोल राखल्याच्या नंतर टीईटी मध्ये ज्यांना 90 पेक्षा जास्त, 92 पेक्षा मार्क जास्त पडले ते कार्यकर्ते मग काय पास होतात, त्यांचं काय होतं या ठिकाणी समाधान होऊन जातं. ठीक आहे, समाधान होतं आणि मग समतोल राखल्याच्या जागी नंतर मग काय समाधान होऊन जातं त्यांचं
आणि हेच काय आहे, हीच आहे आपली कशाची प्रेरणा चक्राची जी क्रम आहेत ते क्रम आहेत. मग ती पर्याय क्रमांक 3 मध्ये आपल्याला भेटत आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर एकदा व्हिडिओला लाईक करा. भलती परेशानी होती एक व्हिडिओ बनवण्यासाठी. आता 100 प्रश्नांचा आपला हा व्हिडिओ आहे. यासाठी मला आता रेकॉर्डिंग करत करत फार कंबर गेली माझी. ठीक आहे. आपणास जो अवबोध होतो तो आकृती व पार्श्वभूमी या स्वरूपात होत असतो. या समष्टीवाद्यांच्या म्हणण्याला खालीलपैकी कोणते विधान पुष्टी देत नाही? पर्याय क्रमांक 2. कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घेणे गरजेचे नसते. ठीक आहे. हे वाक्य त्या ठिकाणी काय करते, पुष्टी देत नाही. म्हणजे जे समष्टीवादी विचारवंत आहेत, है ना, शास्त्रज्ञ आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की कोणत्याही वस्तूबद्दल मत व्यक्त करताना केवळ त्या वस्तूची पार्श्वभूमी लक्षात घ्यायची नाही. ठीक आहे, गरजेचे नसते. तर तिथं काय असते, सगळ्याच बाबी त्यांच्या लक्षात घ्यायच्या असतात असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 2 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्न 14. प्रश्न 14. प्रत्यक्ष वस्तू समोर नसताना त्या वस्तूचे चित्र आपल्या मनचक्षुपुढे उभी राहते ती प्रतिमा होय. प्रतिमा विषयी खालील दिलेल्या विधानांमध्ये कोणते विधान योग्य नाही? बघा, हा पुन्हा रिटर्न झालेला, रिव्हर्स झालेला प्रश्न आहे. पुन्हा हा प्रश्न रिपीट झालेला आहे. प्रतिमा तयार होण्यासाठी आधी अनुभव घेतलेला असणे आवश्यक आहे. हे काय आहे? योग्य विधान आहे. प्रतिमा तयार होताना सारख्याच तीव्रतेने होतात, हे चुकीचं विधान आहे. सारख्याच विधान होत नाहीत. हेच आपला पर्याय उत्तर असणार आहे. जसजसा कालावधी लोटतो तसतशा प्रतिमा धूसर होतात, हे पर्याय बरोबर आहे. ज्ञानेंद्रियांद्वारा ग्रहण होणाऱ्या संवेदनेशी प्रतिमा निगडीत असतात, हे सुद्धा योग्य आहे. आपल्याला ठीक आहे, त्यांनी काय विचारलंय, योग्य नाही असा पर्याय शोधायचा. तर मग त्याचा उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 2 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 15. पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा ही सर्व उदाहरणे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारात येतात? सौंदर्यनिष्ठ कल्पना, अनिर्बंध कल्पना, व्यवहारिक कल्पना, पुनरुत्पादक कल्पना. तर याचं योग्य जे उत्तर आहे, याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, अनिर्बंध कल्पना. अनिर्बंध कल्पना यामध्ये आपल्याला अशा वेगवेगळ्या गोष्टी जाणवतात, ज्यामध्ये पत्त्यांचे बंगले बांधणे, हवेत मनोरे उभारणे, परीकथा, भूताखेतांच्या कथा, हे सगळं काय अनिर्बंध कल्पना आहेत. अनिर्बंध, याला निर्बंध आहेत का? नाही, अनिर्बंध आहेत. म्हणजे कोणतंही बंधन नाही, कोणी कशी कल्पना करू शकते. प्रत्येकाच्या मनातलं भूत वेगळं असते, भीती फक्त सारखी असते. ठीक आहे. प्रश्न 16. पूर्वानुभवांच्या विविध अंगांची मनातल्या मनात जुळवाजुळव करणे म्हणजे विचार करणे होय, असे मत खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी या ठिकाणी मांडलेला आहे? तर बघा, हा प्रश्न रिपीट झालेला आहे. ठीक आहे, रिपीट आहे हा प्रश्न. ओके, प्रश्न रिपीट झालेला आहे. उत्तर आहे मन, नॉर्मलियन मन. याच्या आधीच प्रश्न आपला रिपीट झालेला आहे. ठीक आहे. त्यानंतर मनावर दडपण येऊन त्याचा अध्ययनावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता असते, म्हणून शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? ठीक आहे. मनावर दडपण येऊ शकतो विद्यार्थ्यांच्या, म्हणून तिथं काय, कठीण विषय सोपा करून सांगावा. कठीण विषय सोपा करून सांगावा हा पर्याय नाही. विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे हा पण पर्याय नाही. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात हा सुद्धा पर्याय नाही. आणि विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावे हा पर्याय योग्य आहे. शिक्षकाने खालीलपैकी कोणती बाब टाळून अध्यापन करावे? ठीक आहे, ही बाब टाळायला पाहिजे. विद्यार्थ्यांशी जेवढ्यास तेवढे वागावं का त्यांनी? नाही. विद्यार्थ्यांसोबत त्यांनी मनमोकळेपणानं त्यांच्यासारखं होऊन राहावं. तोच शिक्षक काय असतो? शिक्षक असतो. नाहीतर मग काय, त्याला काही अर्थ नाही. ठीक आहे. तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर असणार आहे. कठीण विषय सोपा करून सांगावा हे प्रत्येक शिक्षकाचं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांना अपयश पचविण्यास शिकवावे हे सुद्धा शिक्षकाचं कर्तव्य आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या समजून घ्याव्यात हे आद्य कर्तव्य आहे. सगळ्यात आधी समस्या समजून घेणं हे कर्तव्य आहे शिक्षकाचं. म्हणून पर्याय क्रमांक 4 उरतो,
ते आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. ही बाब टाळली पाहिजे शिक्षकानं. जितक्या पुरतं तितकं विद्यार्थ्यांसोबत वागलं नाही पाहिजे. तर शिक्षकांनी विद्यार्थ्यांना आपलंसं करून घेतलं पाहिजे. त्यांच्या प्रत्येक समस्या प्रश्न विचारले पाहिजेत, समजून घेतले पाहिजेत. प्रश्न 18वा, खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गायन, स्वर, ताल. ठीक आहे. रेडिओवरील गाणे ऐकताना त्यातील गायन, स्वर, ताल, आशय इत्यादींविषयी विचार करणे. कॉफी पिताना तिचा स्वाद व चव याविषयी विचार करणे. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे. सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3. खाली दिलेल्या उदाहरणामध्ये आपल्याला काय सांगितलंय? कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील संबोधात्मक स्तराचे आहे? संबोधात्मक आहे. दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे, कारण त्या ठिकाणी त्यांना एक संबोध दिलेला असतो. ठीक आहे. त्या ठिकाणी एक संबोध दिलेला असतो. निबंध लिहिणं म्हणजे एक विषय दिल्याशिवाय त्यांना निबंध लिहिता येतो का? एक त्यांना शीर्षक द्यावं लागतं आपल्याला आणि त्या शीर्षकाखाली निबंध लिहावा लागतो, म्हणून त्या ठिकाणी संबोध असतो तिथं. ठीक आहे. संबोधात्मक स्तराचं उदाहरण आहे. सूर्योदय पाहताना निसर्ग सौंदर्यासंबंधी विचार करणे, या ठिकाणी काही नाही. प्रत्येक जण आपल्या आपल्या पद्धतीनुसार त्या ठिकाणी विचार करू शकतो. पुढचा प्रश्न पाहू आपण. पर्याय क्रमांक प्रश्न क्रमांक 19. प्रश्न क्रमांक 19. स्मरणाचा प्रमुख घटक ग्रहण यावर परिणाम करणारा एक घटक म्हणजे अनुभवाचे स्वरूप. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? ठीक आहे. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी चेतकाची तीव्रता, अर्थपूर्णता, व्यक्तीची मनोवृत्ती आणि चेतक स्रोत. तर याचं जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 3, व्यक्तीची मनोवृत्ती. व्यक्तीची मनोवृत्ती. ठीक आहे. अनुभवाच्या स्वरूपामध्ये खालीलपैकी कोणती बाब येत नाही? व्यक्तीची मनोवृत्ती येत नाही, कारण प्रत्येकाची अनुभव जे आहेत ते त्याला बाह्य स्वरूपामधून मिळत असतात, पण व्यक्तीची जी मनोवृत्ती आहे ती कशी आहे ती या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित सांगता येत नाही. ठीक आहे. तर आता प्रश्न क्रमांक 20 पाहू आपण. प्रश्न क्रमांक 20. खाली दिलेल्या विधानांमध्ये विस्मरणाविषयी कोणते विधान योग्य नाही? योग्य नाही म्हणजेच आपल्याला अयोग्य विधान शोधायचं आहे. काय शोधायचं आहे? अयोग्य विधान शोधायचं आहे. ठीक आहे. ज्या गोष्टीचे संस्करण झालेले नसते त्याचं विस्मरण होते, हे योग्य आहे. ठीक आहे. हे काय आहे? योग्य आहे. कारण ज्या गोष्टीचं संस्करण झालेलं नसते त्या गोष्टीचं विस्मरण होते, ध्यानातून निघून जाते, ते आठवत नाही आपल्याला. विस्मरण होणे म्हणजे धारणेचा अभाव होय, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे ज्याच्याकडे धारणा नसते है ना, अभाव आहे धारणेचा. अभाव म्हणजेच नसणे, कमतरता. ज्याच्याकडे धारणेचा अभाव आहे त्याचं विस्मरण होते, त्या व्यक्तीच्या ध्यानामध्ये काहीच राहत नाही. त्यानंतर भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टीचे विस्मरण होत नाही. हे पर्याय काय आहे? हा पर्याय अयोग्य आहे. ठीक आहे. भावनिक उद्रेकाच्या स्थितीत शिकलेल्या गोष्टी त्या ठिकाणी काय होतात? विसरल्या जातात. ठीक आहे. इथे हे म्हणते की विसरल्या जात नाहीत, पण ह्या गोष्टी काय होतात? विसरल्या जातात ह्या गोष्टी. म्हणून पर्याय क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. पर्याय क्रमांक 3 हे योग्य असून सुद्धा आपली उत्तरं नाहीत. ओके. पुढचा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 21. प्रश्न क्रमांक 21. खालीलपैकी कोणती प्रेरणा ही मनोसामाजिक प्रेरणा नाही? ठीक आहे. मनोसामाजिक प्रेरणा नाही असं आपल्याला या ठिकाणी त्यांनी विचारलेलं आहे. संपादन, संलग्न, कुतूहल व शोधन आणि उत्सर्जन. ठीक आहे. ही मनोसामाजिक नाही. मनोसामाजिक आहे का? नाही. मनोसामाजिक प्रेरणा नाही. उत्सर्जन ही कोणती प्रेरणा आहे? ही आहे ही पहिला प्रकार आहे बघा. त्या पहिल्या प्रकारामध्ये येते बघा, प्रेरणेचे काही प्रकार आहेत. कोणती? आंतरिक आणि बाह्य प्रेरणा. तर यामध्ये जी उत्सर्जन आहे ही शारीरिक प्रेरणा आहे. काय आहे? शारीरिक प्रेरणा आहे. उत्सर्जन ही शारीरिक प्रेरणा आहे. ठीक आहे. आणि मग मनोसामाजिक जी आहे ती संपादन, संलग्न आणि कुतूहल व शोधन ही माणसाच्या मनाशी, मेंदूशी खेळणाऱ्या गोष्टी आहेत. म्हणून पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न 22वा. संवेदना.
निर्माण होण्यासाठी खालीलपैकी कोणकोणत्या बाबींची गरज असते? संवेदना निर्माण होण्यासाठी कशा कशाची गरज असते? तर याचं उत्तर पाहू आपण. बाह्य उद्दीपकाची गरज असते, बरोबर आहे. त्यानंतर सक्षम ज्ञानेंद्रियांची गरज असते, हे सुद्धा योग्य आहे. आपली इच्छा असणे गरजेचे असते, ठीक आहे. आपल्याला या ठिकाणी संवेदनेसाठी आपली इच्छा तिथं काही गरजेची नसते, ठीक आहे. संवेदना होण्यासाठी आपल्या इच्छेचं काही नाही. मज्जा संस्थेची गरज असते, हे सुद्धा बरोबर आहे. म्हणजे पर्याय 1, 2 आणि 4 अ ब ड अ ब क अ क ड ब क ड अ ब ड अ ब ड पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य विधान या ठिकाणी आहे. पर्याय आपला 4 क्रमांक योग्य आहे, ठीक आहे. आपली इच्छा असणे गरजेचे नसते त्या ठिकाणी. आपल्याला बघा, संवेदना निर्माण होण्यासाठी आपल्या इच्छेचं काही नाही, ठीक आहे. आपण झोपीत असताना आपल्या अंगावर कोणी बकेटभर बादलीभर पाणी टाकलं तर तिथं संवेदना निर्माण होते. आपल्याला जाणवतं की अरे झोप मोडली. तर मग त्या ठिकाणी आपली इच्छा होती का? नाही. संवेदना ह्या आपल्याला बाह्य स्वरूपाकडून, निसर्गाकडून त्या ठिकाणी मिळत असतात, ठीक आहे. प्रश्न 23वा, एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जा संस्था करते, ठीक आहे. EDN या मध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? ठीक आहे. एखादा उद्दीपक, बघा प्रश्न हा खूप अवघड आहे, संदिग्ध प्रश्न आहे. एखादा उद्दीपक अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व आणण्याचे काम मज्जा संस्था करते. हे वाक्य अतिशय महत्वाचं आहे, ठीक आहे. एखादं उद्दीपक आहे ते अपूर्ण असेल तर त्याला पूर्णत्व करण्याचे काम कोण करत असते? मज्जा संस्था करते आपली, ठीक आहे. EDN यामध्ये गाळलेल्या भागाचा विचार न करता आपल्याला पूर्ण अवबोध होतो. हे अवबोधाच्या खालीलपैकी कोणत्या तत्वामुळे घडते? तर ते घडत असतं बघा, ते घडतं बघा समावेश या तत्वामुळे घडत असतं. याचं मी तुम्हाला दुसरं उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला या वाक्याचा पूर्ण अर्थ समजून जाईल, ठीक आहे. आपण एखादी आकृती पाहतो बघा, अशा प्रकारची एखादी आकृती दिली मी तुम्हाला, तर तुम्हाला माहित आहे कोण आहे. पण जर तुम्हाला मी त्रिकोण म्हणलं की तुमच्या लागलीच लक्षात येतं इथे एक सुद्धा रेष असायला पाहिजे होती, मग त्रिकोण झाला असता. बसमध्ये, ट्रेनमध्ये हे उदाहरण तर तुम्हाला बघा तुम्ही अनुभवलेलं उदाहरण आहे, ठीक आहे. बसमध्ये आणि ट्रेनमध्ये तुम्ही प्रवास करत असताना त्या ठिकाणी पेंटरनं काय केलेले असतात? काय पेंटिंग केलेले असतात. त्या पेंटिंग कशा असतात? अशा तुटक असतात. थुंकू नका, सुट्टे पैसे द्या, तिकिटाचे सुट्टे पैसे द्या. त्यानंतर आणखी काही वाक्य लिहिलेले असतात, अपंगांना मदत करा, असं बरेच लिहिलेलं असते. त्याचे लिहिलेले कसे असतात? अक्षर असे लिहिलेले असतात, असं लिहिलेलं असते. हे स्व, हे असं स्व लिहिलेलं असते. इथं काही नसताना सुद्धा आपण म्हणतो की हे स आहे, हे व आहे, हे जोडलेलं आहे. मग हेच काय असते? यालाच आपण, हे उद्दीपक कसं असते? अपूर्ण असते आणि त्याला पूर्णत्व आणण्याचं काम कोण करत असते? आपली मज्जा संस्था करत असते. आपण तिथं मनानच एक रेष ऍड करत असतो आणि त्याच्यामधूनच काय होतंय? हे आपल्याला पूर्ण अवबोध होत असतो, ठीक आहे. मग हे कशाचं आहे उदाहरण? तर समावेशीय तत्वामुळे हे घडत असतं. समावेशीय तत्वामुळे घडत असतं. आपण मनानच त्या ठिकाणी काही गोष्टींचा समावेश करत असतो. ओके. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 24. प्रश्न क्रमांक 24. खालील विधानामध्ये अवबोध व प्रतिमा यातील फरक दिलेला आहे. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही? प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. प्रतिमा ही अवबोधाची नक्कल आहे. प्रत्यक्ष वस्तूंचा बोध तो अवबोध. पूर्वीच्या अनुभवांचे पुनरुज्जीवन ती प्रतिमा. अवबोध तुटक असत नाही, प्रतिमेत तुटकपणा जाणवतो. अशी या ठिकाणी आपल्याला वेगवेगळी पर्याय दिलेली आहेत. याचं योग्य जे उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक 1. प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो. ठीक आहे. आपल्याला चुकीचं वाक्य शोधायचं होतं आणि हे चुकीचं वाक्य आहे. प्रतिमेमध्ये अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा जाणवतो नाही. प्रतिमेमध्ये
अवबोधापेक्षा जास्त जिवंतपणा नसतो. त्या ठिकाणी प्रतिमा ह्या कशा असतात? धूसर असतात, धूसर. प्रश्न क्रमांक 25. प्रश्न क्रमांक 25. प्रतिमा सृष्टीतील निवडक प्रतिमांच्या आधारे एक आगळे वेगळे मानसिक चित्र तयार करणाऱ्या प्रक्रियेला कल्पना असे म्हणतात. काय म्हणतात? कल्पना असे म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे योग्य उत्तर आहे. ठीक आहे. त्यानंतर 26वा प्रश्न, बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणते विधान सत्य असत्य आहे? असत्य म्हणजे चुकीचं विधान आपल्याला शोधायचं आहे. बाह्य उद्दीपकासंबंधीची अगदी प्रथम होणारी मानसिक स्वरूपाची क्रिया म्हणजे संवेदना होय. याविषयी खालीलपैकी कोणतं विधान असत्य आहे? याच्याशी निगडीत असणारं चुकीचं वाक्य, एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. या ठिकाणी काय? एखादा चेतक दिसला की ज्ञानेंद्रिय उद्दीपित होतात. हे बरोबर आहे, योग्य आहे. ज्ञानेंद्रियांचा बाह्य वस्तूच्या चेतकावर परिणाम होतो. हे सुद्धा योग्य आहे. चेतकावर झालेला परिणाम मज्जातंतू मार्फत मेंदूकडे पोहोचविला जातो. हे सुद्धा योग्य आहे, कारण चेतकावर झालेला परिणाम जो आहे मज्जातंतू मार्फत कुठे? मेंदूकडे पाठवला जातो आणि त्याच्यातूनच आपल्याला समजून येतं या ठिकाणी जे उद्दीपक आहे काय आहे, गरम आहे, गार आहे, थंड आहे, हे आपल्याला त्याच्यावरून समजत असतं. ठीक आहे. संवेदना ह्या मिश्रित स्वरूपाच्या असतात. संवेदना ह्या मिश्रित स्वरूपाच्या नसतात. संवेदना ह्या स्वतंत्र असतात. एक संवेदना आपल्याला लिंबाचा पाला खाला तर कडूच लागतो, गोड लागतो का? किंवा गोड आणि कडू दोन्ही सोबत लागतो का? नाही. म्हणून संवेदना ह्या मिश्रित नसतात. तर संवेदना ह्या कशा असतात? स्वतंत्र स्वरूपाच्या असतात. कडू तर कडू, गोड तर गोड. ठीक आहे. म्हणून हा पर्याय अयोग्य आहे आणि अयोग्य असला म्हणून काय झालं? हेच आपलं उत्तर आहे, कारण आपल्याला असत्य वाक्य या ठिकाणी शोधायचं आहे. ठीक आहे. प्रश्न 27वा. प्रश्न 27. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव पुनश्च मनचक्षुकडे आणता येणे याला काय म्हणतात? याला म्हणतात अवबोध. काय म्हणतात? अवबोध असे म्हणतात. समोर उद्दीपक नसताना सुद्धा पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातल्या मनात पुनरुज्जीवन करता येणे किंवा ते अनुभव मनचक्षु पुढे आणता येणे याला काय म्हणतात? अवबोध असं म्हणतात. अवबोध. ठीक आहे. यालाच अवबोध असे म्हणतात. अवबोध म्हणजे आठवणे. ठीक आहे. अवबोध म्हणजे आठवणे. कसं? प्रतिमेच्या स्वरूपामध्ये आठवणं म्हणजे अवबोध होय. ठीक आहे. आपल्याला समजा आता असं म्हणलं, वर्गामध्ये विद्यार्थी बसलेले आहेत, विद्यार्थ्यांना तुम्ही आठवण करून द्या. कशाची? विमानाची. त्यांनी प्रत्यक्ष काही विद्यार्थी आहेत ज्यांनी विमान पाहिलेलंही नसतं आणि त्यांना तुम्ही म्हणा तुम्ही विमानात बसलेले आहात, तर त्यांना काय होते? त्यांनी पूर्वी घेतलेल्या अनुभवांचे मनातले मनात पुनर्जीवन करतात. पूर्वी घेतलेले अनुभव म्हणजे आता त्या प्रत्येक विद्यार्थी विमानात बसलेला नाही, पण त्यांनी त्याचा अनुभव घेतलेला आहे एखाद्या चित्रपटाच्या याच्यामधून. तर त्या ठिकाणी ते विद्यार्थी काय करतात? त्याला पुनरुज्जीवित करतात त्या अनुभवाला आणि मनचक्षु पुढे, मनाच्या डोळ्यांपुढे त्याला घेऊन येतात जशाला तसं. आणि याच गोष्टीला मग काय म्हणतात? याला म्हणतात अवबोध. ठीक आहे. याला अवबोध असे म्हणत असतात. ठीक आहे. अवबोध म्हणजेच काय असतं? पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 28. समस्येचे विश्लेषण करून ती सोडवण्याची योजना तयार करणे म्हणजे विचार प्रक्रिया होय. विचार प्रक्रियेविषयी खाली दिलेली कोणती विधाने सत्य आहेत? सत्य विधानं आपल्याला या ठिकाणी शोधायची आहेत. सत्य विधानं. शब्द प्रतिमा, कल्पना, संकल्पना इत्यादी विचारांची प्रतीके आहेत. बरोबर आहे. विचारांची प्रतीके आहेत. त्यानंतर लहान मुले प्रतीकांद्वारे विचार करू शकतात. नाही, लहान मुलं प्रतीकांद्वारे विचार करू शकत नाहीत. कारक कौशल्यांच्या आधारे मुले विचार करू शकतात. कारक कौशल्यांच्या माध्यमातून ते करू शकत नाहीत विचार, लहान मुलं. पुष्कळ वेळा आपण तर्काने विचार करतो. हे योग्य आहे. ठीक आहे.
तर मग अ आणि ड हे पर्याय काय आहेत, सत्य आहेत, म्हणजे पर्याय क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर असणार आहे. त्यानंतर अवबोधासंबंधी मांडलेल्या समष्टीवाद दृष्टिकोनाविषयी खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. जे योग्य विधान नाही ते आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. कशाच्या संदर्भात? समष्टीवाद दृष्टिकोनाविषयी. आपल्याला कोणत्याही गोष्टीचा अवबोध पूर्णांशाने होतो, भागशः नाही. हे योग्य विधान आहे. पूर्णांशाने अवबोध होणे म्हणजे वस्तूविषयीच्या गोष्टी साकल्याने लक्षात येणे. पूर्णांशाने म्हणजे संपूर्णतः आपल्याला एखाद्या गोष्टीचा जेव्हा अवबोध होतो, म्हणजे ती गोष्ट संपूर्ण आपल्याला समजलेली असती, तेव्हा काय त्याचा साकल्याने लक्षात येणे, त्या गोष्टी आपल्यासोबत घडतात, ती पूर्णच्या पूर्ण गोष्ट आपल्या लक्षात येते. तिसरा पर्याय, वस्तूचा पूर्ण भाग म्हणजे तिच्या भागांची साधी बेरीज होय. वस्तूचा पूर्ण भाग म्हणजे तिच्या भागांची बेरीज होय. हे पर्याय चुकीचा आहे आणि आपल्याला चुकीचा पर्याय शोधायचा आहे. योग्य नाही असा पर्याय म्हणजे हे आपलं योग्य उत्तर असणार आहे, पर्याय क्रमांक 3. प्रश्न 30वा बघा. चित्रपट पाहून झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी चित्रपटातला एखादा प्रसंग जसाच्या तसा आठवणे, एखादा पाहिलेला क्रिकेटचा सामना मनपटलावर जशाच्या तसा साकार होणे, हे खालीलपैकी कल्पनेच्या कोणत्या प्रकारामुळे घडते? तर हे घडत असतं बघा, पुनरुत्पादित कल्पना. पुनरुत्पादित म्हणजे पुन्हा पुन्हा उत्पादन होणाऱ्या ह्या कल्पना आहेत, पुन्हा पुन्हा ध्यानात येत आहेत, म्हणून याला काय म्हणतात? पुनरुत्पादित कल्पना असं म्हणतात. पुनरुत्पादित कल्पना. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खूप सोपं आहे, ध्यान देऊन थोडंसं केलं तर मार्क आपल्याला नक्कीच मिळतील. खाली दिलेल्या उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण हे विचार प्रक्रियेतील अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आहे? अवबोधात्मक स्तराचे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. अवबोधामध्ये काय होत असतं? ठीक आहे. एखाद्या विषयावर भाषण देताना विचार करणे, एखाद्या विषयावर भाषण करताना विचार करणे हे अवबोधाचं आहे का? नाही. तिथं विचार करू लागलो आपण. महात्मा गांधीचा फोटो पाहिला की त्यांच्या पोशाख, राहणीमान यासंबंधी विचार करणे हे अवबोधाचं उदाहरण आहे. ठीक आहे. एखादी कथा लिहिताना विचार करणे, आपल्याला त्या ठिकाणी बराच विचार करावा लागतो, म्हणून त्या ठिकाणी काय अवबोध नाही, तर तिथं उपबोध होतो. ठीक आहे. जास्त लक्ष द्यावं लागतं आपल्याला, म्हणून तिथं उपबोध होतो. आणि त्यानंतर दिलेल्या विषयावर निबंध लिहिताना विचार करणे ते सुद्धा त्याचंच उदाहरण आहे. समोर 32वा प्रश्न. कंबोज व स्निग यांनी मांडलेल्या प्रेरणेच्या व्याख्येमध्ये खालीलपैकी कोणते विधान समाविष्ट आहे? कंबोज आणि स्निग यांनी केलेल्या व्याख्याविषयी सांगायचे. स्वकल्पनांना राखण्यासाठी वर्तनाला मिळणारी चालना, हे त्यांनी दिलेली या ठिकाणची विधान आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 33. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, इथं कॉमा आहे. ठीक आहे. शारीरिक क्रिया, हालचाल, मनात येणारे विचार, निर्माण होणाऱ्या भावना, उद्भवणाऱ्या कल्पना इत्यादी गोष्टींचा समावेश पुढील पैकी कोणत्या संज्ञेत होतो? तर कोणत्या संज्ञेमध्ये होत असतो? तो होतो प्रतिचार या संज्ञेमध्ये होत असतो, प्रतिचार. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 34. खाली दिलेल्या संवेदनाचा उदाहरणांमध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? खाली दिलेल्या संवेदनांच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? तर पाहू आपण याचं. बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. हा, हे बरोबर आहे, योग्य. ठीक आहे. बेशुद्ध व्यक्तीला सर्व ऐकू जात असते तिथं. ठीक आहे. ऐकायला येते, फक्त त्याचं बाकीच्या गोष्टी त्या ठिकाणी रिस्पॉन्स देत नाहीत, बाकीच्या अवयव, म्हणून त्या ठिकाणी हे होते. पर्याय क्रमांक 1 हे याचं योग्य उत्तर आहे. वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात. तर हे संवेदनेच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण योग्य नाही? तर हेच योग्य नाही. अरे सॉरी, मी मिस्टेक केली छोटीशी. ठीक आहे. तर सांगताना पण स्पष्टीकरण चुकलं याचं माझ्याकडून, त्यासाठी मी तुम्हाला सॉरी म्हणतो. ठीक आहे.
आपल्याला अयोग्य उत्तर शोधायचं याच्यामधलं अयोग्य पर्याय, आणि हा अयोग्य पर्याय आहे. बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात तर त्यांना ऐकायला येत नाही. ठीक आहे, मग पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आहे. आणि बाकीचे जे आहेत ते बरोबर पर्याय आहेत. ठीक आहे, योग्य आहेत. वस्तूचा वास घेऊन त्या वासावरून कुत्री चोर शोधून काढतात. एखादा पदार्थ तोंडात टाकल्यावर रस संवेदना जागृत होतात, हे पण बरोबर आहे. बाजारात गेल्यावर अनेक ध्वनी आपल्या कानावर पडतात, हे सुद्धा योग्य आहे. आपल्याला योग्य नाही म्हणजे अयोग्य पर्याय शोधायचा आहे. अयोग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 1. ठीक आहे, छोटासा आता प्रॉब्लेम होत असतात. ठीक आहे, तुम्ही समजून घेणारे माझे जवळचे मित्र आहात. वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार त्यांच्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देताना या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? स्वर कल्पना, बोलू नका जास्त. ठीक आहे, तर हे कशामध्ये येतात पहा. स्वर कल्पना, सौंदर्यनिष्ठ कल्पना, व्यवहारिक कल्पना, पुनरुत्पादित कल्पना. हे सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. काय आहेत ह्या? सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. कारण की वादन, गायन आणि नर्तन या सगळ्या काय आहेत? सौंदर्य निर्माण करणाऱ्या कल्पना आहेत. ठीक आहे, त्यानंतर 36वा प्रश्न. आणि या ठिकाणी मी तुम्हाला एक छानशी या ठिकाणी छोटीशी एक चारोळी ऐकवतो, कारण की आता 36वा प्रश्न चालू आहे आणि खूप रटाळ झालेला आहे कार्यक्रम. मी बोलून बोलून मन माझं खूप हे झालेलं आहे. आणि त्यातले त्यात बालमानसशास्त्र अवघड विषय आहे, म्हणून एक तुम्हाला प्रेरणा मिळावी म्हणून एक छान कविता ऐकवतो. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. पूछा चिड़िया से कैसे बना आशियाना, पूछा चिड़िया से कैसे बना आशियाना, तो बोली भरनी पड़ती है उड़ान बार बार, तिनका तिनका उठाना पड़ता है. यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनून सा दिल में जगाना पड़ता है. असाच जुनून स्वतःच्या हृदयामध्ये घेऊन शिक्षक होऊ पाहत असणाऱ्या सर्व माझ्या मित्रांना मी या ठिकाणी खूप खूप शुभेच्छा देतो आणि 36 नंबरच्या या प्रश्नाला सुरुवात करतो. आणि त्याआधी तुम्ही एकदा चॅनलला आता सबस्क्राईब करणार नाहीत असं मी निश्चितच या ठिकाणी म्हणू शकत नाही, कारण की तुम्ही आतापर्यंत सबस्क्राईब केलेला आहे, एक मला लाईक सुद्धा दिलेला आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण लागले सुरू करू. खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? अयोग्य विधान शोधायचं आहे आपल्याला या ठिकाणी, अयोग्य विधान. ठीक आहे, 36 नंबरचा जो प्रश्न आहे, अवबोध ही संवेदनेची नंतरची पायरी आहे. आपल्याला अयोग्य विधान निवडायचं आहे, हे योग्य आहे. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते, नाही मन त्या ठिकाणी काय क्रियाशील असते का? नाही. ठीक आहे, मग हेच आपला पर्याय योग्य असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न क्रमांक 37. प्रश्न क्रमांक 37. भावना पूर्वानुभवाच्या आधारे मनपटलावर येतात. शिक्षण क्षेत्रात प्रतिमा बोधनाचा अनेक ठिकाणी उपयोग होतो. हे स्पष्ट करण्यासाठी प्रतिमा बोधनाचे शैक्षणिक महत्व सांगणारी विधाने दिली आहेत. त्यापैकी कोणते विधान योग्य नाही ते या ठिकाणी सांगा. जे योग्य विधान नाही ते आपल्याला सांगायचं आहे. पहिलं विधान आहे पहा. पहिलं विधान, प्रतिमांची तीव्रता अनुभवांच्या उत्कटतेवर अवलंबून असते. असते, बरोबर आहे. हे विधान योग्य आहे. आपल्याला जे योग्य नाही म्हणजे आपल्याला अयोग्य विधान सांगायचं आहे. ठीक आहे, परीक्षेमध्ये गेल्याच्या नंतर अशी खूप त्या ठिकाणी गफलत होत असते. आपल्याला योग्य सांगायचं आहे की अयोग्य सांगायचं आहे हे आधी निश्चित करायचं आणि मग प्रश्नाचं उत्तर शोधायचं. ठीक आहे, आपल्याला अयोग्य पर्याय शोधायचा आहे. विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहेत ते यथार्थ स्पष्ट तपशीलवार असावे. ठीक आहे, विद्यार्थ्यांना जे अनुभव देणार आहेत, आता इथं थोडं प्रिंट मिस्टेक आहे, अनुभव देणार आहात किंवा ते यथार्थ स्पष्ट तपशीलवार असावे असं म्हणतात. हे सुद्धा पर्याय योग्य आहे. हा पर्याय सुद्धा योग्य आहे. विद्यार्थ्यांना प्रतिमा निर्माण करण्यास शिकवणे अनावश्यक आहे. अनावश्यक नाही तर ते
आवश्यक आहे. कसं आहे? आवश्यक आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे चुकीचा पर्याय आहे आणि तेच आपलं काय असणार आहे? उत्तर असणार आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आपण या ठिकाणी पाहू. प्रश्न क्रमांक 38. प्रश्न क्रमांक 38. आपल्याला अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपण मनात घर करून देतो आणि जे हवे ते मिळाले आहे असे गृहीत धरून चालतो. हे खालीलपैकी विचार प्रक्रियेतील कोणत्या दोषामुळे घडत असते? तर हे कशामुळे घडत असतं? इच्छानुगामी विचारांमुळे घडत असते. इच्छानुगामी विचार म्हणजे आपल्या इच्छेनुसार ज्या गोष्टी आहेत त्यानुसार घडतं. इच्छानुगामी विचार असे त्याला म्हणत असतात. ठीक आहे. खाली दिलेल्या समोर निर्मितीच्या टप्प्यांचा योग्य क्रम पर्याय कोणता? टप्प्यांचा, इथं चा पाहिजे होतं, प्रिंट मिस्टेक होती. ठीक आहे, जाऊ दे. टप्प्यांचा योग्य क्रमाचा पर्याय कोणता? ठीक आहे. संबोध निर्मिती आपल्याला पाहायची आहे इथं. ठीक आहे. संबोध निर्मिती. आता याचे काही पर्याय दिलेले आहेत खाली त्यांनी. पहिलं बघा, 1 नंबरचा जो आहे वस्तूचे प्रत्यक्ष ज्ञान. त्यानंतर त्याला अमूर्त स्वरूप देणं, शब्द रूपाने संबोध व्यक्त करणं आणि त्यानंतर या अलग केलेल्या गुण विशेषावरून सामान्यीकरण करणं. तर या ठिकाणी पहा, जे आहे याला 1 नंबर आहे, बरोबर आहे. त्यानंतर बघा, एकाच जातीच्या अनेक वस्तूंच्या ज्ञानातून वस्तुगत गुणांचे विश्लेषण करून काही गुणविशेष अलग करणे. ह्या म्हणजे 1च्या नंतर याचा पर्याय येतो, याला 2 नंबर. म्हणजे आपण ई कुठं आहे? ई म्हणजे पर्याय क्रमांक 3 हे योग्य उत्तर निघणार आहे आपलं. आणि बघा, या ठिकाणी कन्फ्युज जास्त व्हायचं नाही. जेव्हा अशा जोड्या येतात ना, त्यामधली त्या 4 पैकी 5 पैकी जी एक जोडी जरी आपल्याला माहित असेल तर त्या एक जोडीवरून आपण उत्तर काढायचा प्रयत्न करतो. पण बाकीच्या 4ला 4 पर्यायामध्ये तसं एक असते, इथं अ ब क असते आणि एक त्याच्यासोबत असते. अशा वेळी आणखी आपण कन्फ्युज होतो. तर पुन्हा लक्ष द्यायचं की त्यामध्ये दुसरं कोणी आहे का ज्याचा आपल्याला जवळजवळ त्याच्याबद्दल काही माहिती आहे. मग त्याच्यापासून आपण दुसरा पर्याय शोधायचा आणि उत्तर काढायचं. कधी कधी आपल्याला हे 5ला 5 4ला 4 वाक्य माहितच असतील असं नसते. ठीक. प्रश्न 40वा. खालीलपैकी कोणती प्रेरणा जीवशास्त्रीय प्रेरणा आहे? तर कोणती आहे जीवशास्त्रीय प्रेरणा? मातृत्व ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. बघा, सत्ता प्रेरणा, संपादन गरज आणि संलग्न ह्या प्रेरणा कशा आहेत? त्या वेगवेगळ्या पद्धतीच्या आहेत. ठीक आहे. पण मातृत्व आहे ही काय आहे? जीवशास्त्रीय आहे. कारण की मातृत्व हे आपल्याला कसं मिळतं? आपण आईच्या उदरातून जन्म घेतो म्हणून आपल्याला त्या ठिकाणी मातृत्व मिळतं, आईचं मातृत्व मिळतं आणि आईला मातृत्व प्राप्त होतं. हे कसं? एखाद्या मुलाला जन्म दिल्यामुळे ह्या घटना घडतात. मग ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. ज्या स्त्रीला आणि पुरुषाला एखादं छोटस बाळ होतं, ठीक आहे, त्या बाळावर त्यांचा जेवढा जीव असतो तेवढा या जगामध्ये कशावरही त्यांचा एवढा जीव नसतो. आणि ही जी प्रेरणा आहे या प्रेरणेला जीवशास्त्रीय प्रेरणा असं म्हटलेलं आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 41. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यावेळी त्यास रिकामी जागा म्हणतात. तर त्याला काय म्हणत असतात? त्याला म्हणतात पुरोगामी निरोधन. आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात त्यालाच काय म्हणतात? पुरोगामी निरोधन म्हणतात. ठीक आहे, पुरोगामी निरोधन. पुढचा प्रश्न पाहू आपण. प्रश्न क्रमांक 42. अनुभवांचे पुनर्चरण याबाबत खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? योग्य विधान आपल्याला या ठिकाणी शोधायचं आहे. अनुभव मनावर रंगाळत नाही, हे पर्याय चुकीचा आहे. कारण अनुभव माणसाच्या मनावर काय करतात? रेंगाळत असतात.
अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही. येतो, निश्चितच येतो, पुन्हा पुन्हा येतो. त्यानंतर ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. काय? अनुभवांचे पूर्णश्चरण याबाबत आपण बोलत आहोत. आणि ती काय म्हणते? ही प्रवृत्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते. ठीक आहे, हा पर्याय काय आहे? योग्य आहे. ठीक आहे, अनुभवांचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही. पुन्हा पुन्हा येत नाही, येत असतो अनुभवांचा प्रत्यय. म्हणजे हे आपल्याला हे चुकीचं वाक्य आहे, हे सुद्धा चुकीचं वाक्य आहे. आणि आपल्याला योग्य वाक्य शोधायचे, तर हे योग्य वाक्य आहे. ठीक आहे, योग्य वाक्य आहे. ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती बहिर्मुख असते. अनुभवांचे पुनश्चरण, ही प्रवृत्ती असणारी व्यक्ती कशी असते? बहिर्मुख असते. नाही तर ती कशी असते? अंतर्मुख असते. हा सुद्धा पर्याय चुकीचा आहे. म्हणजे उत्तर आपलं काय असणार आहे? पर्याय क्रमांक 3 हे उत्तर असणार आहे. ठीक आहे, 43वा प्रश्न पाहू आपण या ठिकाणी. बाहेर बोलू नका, इकडे आवाज येत आहे मला.